नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। छत्रपती संभाजीनगर पासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण खूपच उत्सुक होतो। वेरूळ लेणीला येलोरा केव्स या नावाने सुद्धा ओळखले जाते। या लेणीला हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचे तीर्थस्थान म्हणूनही ओळखले जाते आणि तिकीट दर सांगायचे झाल्यास प्रत्येक व्यक्ती 40 रुपये, 15 वर्षाखालील मुलांना मोफत आणि फॉरेनर लोकांना चक्क 600 रुपये तिकीट दर आहे। तिकीट काढून झाल्यानंतर इतिहास जाणून घेण्यासाठी पुस्तक खरेदी केले आणि ते पुस्तक वाचत आमची शौर्या इतिहासकार आणि संशोधक झाली। लांबून दिसणारे वेरूळ लेणीतील लेणी क्रमांक 16 भरपूरच विशाल दिसत होती आणि लांबूनच कळत होते की ही लेणी एका भव्य दगडात कोरली गेली आहे। पुढे जाईल तशी उत्सुकता वाढतच चालली होती। लेणी क्रमांक 16 चे दर्शन होताच भव्य कैलास मंदिराचे मुख्य द्वार बघायला मिळाले। हे मंदिर जगातील अद्वितीय शिल्पकृती मानले जाते। हे मंदिर राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इसवी सन 8व्या शतकात बांधले गेले आहे आणि संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरलेले आहे। कैलाश मंदिर हे मोनोलिथिक म्हणजे एकाच खडकातून तयार केले गेले आहे। मंदिराची उंची सुमारे 900 फूट, लांबी 164 फूट आणि रुंदी 109 फूट आहे। 2 लाख टन पेक्षा जास्त खडक खणून काढून हे मंदिर तयार करण्यात आले आहे। या मंदिराची रचना वरून पासून ते खालीपर्यंत केली गेली आहे, म्हणजे सर्वप्रथम छताचा भाग कोरला गेला आहे आणि त्यानंतर तळभाग कोरण्यात आला आहे। मंदिराच्या बाहेर भव्य हत्तींच्या मूर्ती देखील आहेत। काळाच्या ओघात ह्या हत्तींची झीज झाली असली तरीही त्यातील कलात्मकता अजूनही शाबूत आहे। मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा कोरल्या गेल्या आहेत। हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी इसवी सन 755 ते 773 या काळादरम्यान बांधण्यास सुरुवात केली होती आणि बांधकामासाठी सुमारे 180 वर्षाचा कालावधी लागला होता असे म्हणतात। या मंदिराच्या बांधकामासाठी वापरले गेले तंत्रज्ञान आजही एक कोडे आहे। त्या काळातील लोकांनी खडकातून इतके बारकाईने हे कोरण्याचे कौशल्य कसे साधले हे अद्भुतच मानले जाते। युनेस्कोने देखील वेरूळ लेणीला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान दिले आहे। लेणीच्या पहिल्या मजल्यावर महादेवाचे भव्य मंदिर आहे। महादेवाचे मंदिर हे कैलाश पर्वतावरच्या शिवलिंगाचे प्रतीक मानले जाते। मंदिरात शिवलिंगाची स्थापना असून ते नित्यपूजेसाठी वापरले जाते। मंदिराच्या भिंतीवर रामायण व महाभारत यांच्या कथांचे अप्रतिम शिल्पांकन आहे। मंदिरात अनेक देवदेवतांच्या आणि पौराणिक कलांच्या शिल्पकलेचे दर्शन घडते। पहिल्या मजल्यावरून मंदिराचे भव्य दृश्य पाहता येते। प्रत्येक कोपऱ्यात कोरलेल्या शिल्पातून तत्कालीन शिल्पकारांचे कौशल्य दिसून येते। मंदिराची रचना कैलाश पर्वतावरून प्रेरित आहे, जे भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते। मंदिराच्या मध्यभाग गाभाऱ्याचा असून त्याच्या चारही बाजूंना भव्य मंडप आणि सभागृह आहे। छतांवर भव्य कलाकृती आणि भव्य प्रवेशद्वारामुळे मंदिराला समृद्धता लाभते। मंदिराच्या रचनेत दक्षिण भारतातील द्रविड शैली दिसून येते। प्रत्येक शिल्पकृतीत शिवभक्ती आणि पौराणिक घटनांचे कथन आहे, ज्यामुळे लेणीला धार्मिक महत्त्व लाभते। कैलाश मंदिरातून बाहेर पडताना वेरूळ लेण्यांचा नकाशा बघायला मिळतो। हा नकाशा 3 प्रमुख धार्मिक परंपरांच्या आधारावर विभागलेला आहे। या नकाशामध्ये 1 ते 12 बौद्ध लेण्या आहेत, ज्या दक्षिण भागात आहेत।
13 ते 29 हिंदू लेण्या आहेत ज्या मध्यभागी आहेत आणि 30 ते 34 जैन लेण्या आहेत ते उत्तरेकडील भागात आहेत. प्रत्येक लेणीची माहिती या बाहेरील नकाशात विस्तृतपणे सांगितली गेली आहे. ही वेरूळ लेणी 34 भव्य लेण्यांचा एक समूह आहे जे डोंगर कापून तयार केलेले आहे. लेण्यांभोवती प्रशस्त अंगण आहे जे पर्यटकांना चालण्यासाठी आणि फोटोसाठी मोकळे ठेवलेले आहे. लेण्यांच्या समोरील अंगणात पायऱ्या, मोकळी जागा आणि काही ठिकाणी छोट्या बागा आहेत. अंगणातून लेण्यांकडे बघताना डोंगरातील खोदकामाच्या कलात्मकता आणि नैसर्गिक सौंदर्य दिसते. काही लेण्यांच्या बाहेर खांब, मंडप आणि रेखीव नक्षीकाम बघायला मिळते ज्यामुळे त्या भागाचा परिसर अगदी भव्य वाटतो. पर्यटकांसाठी लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशस्त रस्ते, पार्किंग क्षेत्र आणि विश्रांतीगृहांची सोय केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ माहिती फलक आहेत जे पर्यटकांना लेण्यांबद्दल माहिती देतात. लेण्यांच्या परिसरात पूर्वी जल व्यवस्थापनासाठी पाण्याचे छोटे तलाव आणि वाहते पाण्याचे झरे यांची रचना होती. काही ठिकाणी जलव्यवस्थेची चिन्हे आजही दिसून येत आहेत. पुढे जाऊन सुप्रसिद्ध लेणींपैकी एक असणारी लेणी क्रमांक 10 चे दर्शन झाले. ही लेणी विशेषतः बौद्ध धर्माशी संबंधित विहार लेणी आहे आणि विश्वकर्मा लेणी म्हणूनही ओळखली जाते. या लेणीचा प्रवेशद्वार अतिशय सुंदर आणि कोरीव कामाने सजलेला आहे. प्रवेशद्वाराजवळ स्तंभ असून त्यावर बौद्ध धर्मातील विविध प्रतीकात्मक कोरीव काम केले गेले आहे जसे कमळ, चक्र, बोधिसत्वांच्या आकृत्या. बाहेरील भागात घोड्याच्या नालाच्या आकारासारखे एक प्राचीन घुमट कोरलेले आहे. घुमटावर यक्ष, यक्षिणी आणि इतर पौराणिक दृश्यांचे कोरीव काम केले गेले आहे. घुमटातून भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश वर्षातून 2दा 10 आणि 11 मार्च रोजी विशेषतः पडतो. या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणांनी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उजळून निघते ज्याला किरणोत्सव म्हणतात. हे अलौकिक दृश्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक आणि भक्त या दिवशी लेणीला भेट देतात. या स्थापत्यकलेच्या अद्वितीय कलेतून प्राचीन वास्तुशिल्पांची कौशल्ये आणि त्यावेळी कौशल्यकारांकडे असणाऱ्या विज्ञानाची जाण स्पष्ट होते. लेणीच्या आत मोठे सभागृह आहे. सभागृहाला सपोर्ट देण्यासाठी दोन्ही बाजूनी स्तंभ आहेत ज्यांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. लेणीची आतील रचना अशी आहे की आवाज प्रतिध्वनीसह परत येतो. प्रार्थनेचे आवाज अतिशय गूढ असून शांत वातावरण निर्माण करतात. लेणी क्रमांक 10 च्या आत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असून मूर्तीच्या खालच्या बाजूस कोरीव फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. या लेणीतील छतावर लाकडासारखे कोरीव काम दिसते परंतु ते खडकात कोरलेले आहे. हे बौद्ध स्थापत्यकलेचे अद्वितीय उदाहरण आहे.